होय. आज आपण बनवणार आहे अळूची वडी. त्यासाठी आपण वाटण तयार करूया. आपण हिरव्या मिरच्या 6-7 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतलाय, धण्याची पावडर घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा जिरा घेतला. हे मिक्सरवर बारीक वाटून घेऊया. आता आपण बाउलमध्ये 1 वाटी चण्याचं पीठ घेतलंय आणि तांदळाचं पीठ 1 चमचा घेणार आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी. हळद घालायची आहे, हिंग, एक चमचा ओवा असं हातावर चोळून घालायचं, 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ, आपण वाटण केलं होतं हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि धण्याचं, ते टाकणार आहोत आणि अर्धा लिंब पिळूया आपण. खाजू नये म्हणून, खाजरं नसावं. चिंच गुळ पण तुम्ही घालू शकता. आणि आता आपण मिक्स करून ते पीठ भिजवून घेऊया. सगळं पीठ चोळून घेऊया म्हणजे सगळे एकत्र व्यवस्थित मसाला लागेल. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून पीठ भिजवून पीठ असं छान फेटून घ्यायचं आपल्याला आणि असेच एवढं मिश्रण घट्ट भिजवायचं आहे. आता आपण पानं छान लावून घेऊया. आता आपण पानं घेतलेली आहे, पानांच्या मागच्या शिऱ्या अशा सुरीने आपण कापून घ्यायच्या म्हणजे पानं व्यवस्थित मोडले होतात. या प्रकारे आपण सगळ्या पानांच्या शिरा काढून घेणार. आता ही पानं आपण अशी छान लाटून घ्यायची आणि त्या चिरा अगदी मऊ होतात. आणि छान पानं याप्रमाणे मग वडी व्यवस्थित आपली मोल्ड होते. असं छान सगळ्या शिरा आपण लाटून घ्यायचे. पानं घेताना शक्यतो ब्राऊन देठाची अशी चॉकलेटी कलरचे देठ असतात ते घ्यायचे, नाही तर मग अळू काही खाजरा असतो त्यामुळे ती पानं छान असतात, ती खाजत नाही. आता आपण हे सगळी पानं लाटून घेऊया. आता आपण हे पीठ छान लावून घ्यायचं. पानं छोटी आहे, तुम्हाला मोठी पानं यावेळेस नाही मिळाली. असं सगळीकडनं छान पीठ लावून घ्यायचं. पीठ पण असं घट्ट करायचं म्हणजे खूप पातळ केलं की ते ओथून असं पानांच्या खाली निथळतं. त्याच्यावर परत आपण असं दुसरं पान ठेवलं. आता आपण परत दुसरं पान ठेवलंय, त्याला असं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. चौकोन करायचं आपलं. आपण एकावर एक पान ठेवणार आहे.
आपण त्याच्यावर पाणी ठेवणार. 7-8 पानं, 8-9 पानं आहे जवळजवळ. ते एकावर एक असे थर लावून घ्यायचे. त्यात आपण सेकंड पाणी टाकू. पाऊस पडत असताना आळूची वडी अशा ठराविक पदार्थ, कांदा भजी वगैरे असे पदार्थ खायला मज्जा येते. असे एकावर एक आपण थर असे करून घेणार आहोत. एका पानाला साधारण आपल्याला 2 चमचे पीठ लागतं. त्या हिशोबाने मी एक मोठी वाटीभर 2 शीग लावून पोहे खायचा चमचा घेतलेला होता. 10 पानं छोटी आहे, तुम्ही मोठी असेल तर जरा पीठ जास्त लागेल. आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. हे शेवटचं पान तयार. आता आपण असंच असं स्टीमर मध्ये हे पानं ठेवून द्यायचे. आपण स्टीमरला ग्रीस केलेलं आहे. आपण याच्यात व्यवस्थित पानं उचलून ठेवलेली आहे आणि याच्यावर आता आपण तेल टाकले आहे. ती तुमची इच्छा असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आपण आतमधून पण टाकू. आणि पीठ एका पानाला 2 चमचे याप्रमाणे प्रमाण घेतलं तर बघा पीठ अजिबात उरलेलं नाही. सगळं पीठ व्यवस्थित झालेलं आहे, संपलेलं आहे. आता आपण याला एक 20 ते 25 मिनिटं स्टीम देऊया. आता आपण झाकण उघडून बघूया. मस्त गरमागरम वडी झालेली आहे. आपण चेक करूया. सुरी निघते. तर आपली वाळवडी झालेली आहे. आपण आता ही अर्धा-पाऊण तास अशी झाकून ठेवूया, नंतर कट करूया. हे बघा आपल्या वड्या आपण परत चेक करूया. नाईफ अशी प्लेन येते. आता आपण काढून त्या कट करूया. आता आपण ह्याच्यावर अगदी छान निघतात, कुठेही याला लागलेलं नाही आहे. आता आपण कट करूया. हे बघा किती अशा लेयर आल्या आहेत छानपैकी. सुंदर झाल्या आहेत. आता आपण ह्या फ्राय करूया. हे बघा आपण पॅन मध्ये 2 ते 4 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत पाहिजे. आपल्या वड्यांना किती छान लेयर आले बघा, पदर सुटलेले. आणि ते आपण असे शॅलो फ्राय करायचे.
तुम्ही तेल टाकून डीप फ्राय पण करू शकता. हे पण डीप फ्राय सारखंच होणार आहे. तेल चांगलं कडकडीत पाहिजे. असं आपण चारी बाजूने छानपैकी फ्राय करून घ्या. हे बघा, आपण आता ह्या वड्या छानपैकी एका बाजूने टर्न केलेला आणि दुसऱ्या बाजूने हे बघा अशा खरपूस छान सोनेरी कलर आला आहे. आता आपण ह्या साईडने तळून घेणार आहोत. असं छान चारी बाजूने आपण छान दिसतात वड्या आपल्या ह्या आणि टेस्टी झाल्या आहे. बघा असं चारी बाजूने आपण या सगळ्या अशा कुरकुरीत करून घेणार आहोत. छान असे पदर सुटलेली आहे वडी आपली, मस्तपैकी फ्राय होते. हे बघा आपल्या वड्या बघा किती सुंदर फ्राय होत आहे. आपण सगळ्या साईडने आपण एक एक साईडने फ्राय करतोय. बघा हे बघा छान कुरकुरीत झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया या वड्या. आपल्या आलूची वड्या बघा किती छान कुरकुरीत तयार झालेल्या आहे. बघा एक एक लेअर अशी छान झाली आणि आवाज बघा तुम्ही कुरकुरीत झाले आणि एक एक लेअर अशी छान सुटलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.